एकदम टेस्टी असे आपले चटपटीत असे स्वीट कॉर्न तयार आहे गावरान पद्धतीने। तुम्ही सर्व करता तेव्हा लिंबू पिळायचा आहे। म्हणजे मी कोमल तुमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। तर आज आपण गावरान पद्धतीने मक्याचा चिवडा किंवा कॉर्नचा चिवडा बघणार आहोत। याआधी मी कॉर्नची एक रेसिपी जे मोल्डेड कॉर्न असतात ते कशी करायची याची रेसिपी आपल्या चॅनलवर ऑलरेडी पोस्ट केली आहे, तर ती सुद्धा नक्की जाऊन पहा। कॉर्नची रेसिपी पाहणार आहोत गावरान टाईप। तर इथे मी कॉर्न घेतले खूप सारे, ते आपण भाजून घेणार आहोत। व्यवस्थित भाजून घ्यायचे, चटके लागूस तर भाजून घ्यायचे आपल्याला। व्यवस्थित भाजून घ्यायचे, एकदम चटके लागले पाहिजे जेणेकरून कॉर्नला। कॉर्न भाजून घ्यायचे, जरा काळजी घ्यायची, अंगावर येते त्याच्यामुळं। तर आता इथं माझे व्यवस्थित भाजून झाले। त्या टायमाला आपण थोडंसं तेल टाकणार आहोत। तेल टाकल्यावर तर खूप अंगावर येतात, त्याच्यामुळे काळजी घ्यायची। थोडंसं तेल टाकते, सगळ्या साईडने फिरवायचं, अंगावर येतं साईडला सरकायचं तेल टाकल्यावर। त्याच्यामुळे थोडीशी काळजी घ्यायची। तेल टाकल्यावर खूप पटपट अंगावर येते पण हलवून घ्यायचं। परत एकदा तेल व्यवस्थित मिक्स करायचं सगळ्या साईडने। आता इथं मी लसूण घेतला आहे, तो आपण व्यवस्थित ठेचून घेणार आहोत खलबत्त्यात। मी लसूण ओबड-धोबड ठेचून घेतला आहे, तो टाकून घ्यायचा। जेव्हा तुम्ही लसूण टाकता ना, तेव्हा ते लसणाचं प्रमाण किती असावं हे तुमच्या आवडीवर अवलंबून आहे। त्याच्यामुळे तुम्हाला जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त टाकला तरी चालेल। त्याच्यानंतर लसूण सगळीकडे व्यवस्थित मिक्स करायचा। मीठ टाकणार आहोत। नंतर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मी मीठ टाकते चवीनुसार आपल्या। आता तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर साईडला काढून ह्याच्यातलं ठेवू शकता। आणि आपण त्याच्यानंतर लाल तिखट टाकणार आहोत। तर मी याच्यात साईडला थोडं काढून ठेवणार आहे आता, आणि मग लाल तिखट ॲड करणार आहोत आपण। जेवढं लागतं तेवढं आपण लाल तिखट ॲड करायचं। खूप तिखट पण नाही करायचं, कारण ऑलरेडी लसूण टाकला आहे तो तिखट आहे त्याच्यामुळं। आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर आता हे आपलं गावरान पद्धतीने मक्याचा चिवडा, स्वीट कॉर्न, भेळ किंवा तुम्हाला हवं ते तुम्ही म्हणू शकता, ते तयार आहे। साईडला काढून घ्यायचं प्लेटमध्ये, आणि त्याच्यावर आपण लिंबू पिळणार आहोत मग। तर आता आपण काढून घेऊया या पद्धतीने। इथं माझ्याकडे प्लेट आहे, हे काढून घेणार आहोत आपण। रेसिपी आवडली असेल तर आपली स्वीट कॉर्नची गावरान पद्धतीची तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। हे पहा, फार सुंदर दिसतं ते। जेवढे तुम्ही करून द्याल तेवढे त्याची टेस्ट खूप अप्रतिम लागते। वाव, मस्तच। आपली गावरान कॉर्नच्या चिवड्याची रेसिपी कशी वाटली आम्हाला नक्की सांगा। त्याचबरोबर आणखी कोणती गावरान रेसिपी तुम्हाला पाहायला आवडेल हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगा। चला तर भेटूया नवीन रेसिपी सोबत।